Good morning to everyone. टूल्स अँड टेक्निक ऑफ बायोटेक्नॉलॉजीचा टॉपिक आपण स्टडी करून राहिलो. त्याच्यामधले जे इन्स्ट्रुमेंटल टूल्स वगैरे आहेत ते आपण डिस्कस केले आहेत. इलेक्ट्रोफोरेसिस नावाची टेक्निक बघितली. PCR नावाची एक डिव्हाइस आहे ज्याच्या थ्रू आपण ॲम्प्लिफिकेशन कसं करतो हे बघितलंय. त्याच्यानंतर एक बायोलॉजिकल टूल नावाचा पार्ट स्टार्ट केला होता आपण, है ना. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 मुद्दे पाहायचे. बायोलॉजिकल टूल्स ज्याचा संबंध बायोलॉजीशी असेल, याचा अर्थ एकतर ते एखादा सेल असेल, ऑर्गॅनिझम असेल किंवा DNA. मी या लेसनच्या संबंधित बोलून राहिलो. बायोलॉजिकल टूल म्हणजे काय? इट्स ओरिजिन इज फ्रॉम द बायोलॉजी. आणि 3च अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही बायोलॉजिकल दृष्टिकोनातून वापरू शकता इन दिस बायोटेक्नॉलॉजी. ज्या कोणकोणत्या आहेत? एकतर तुम्ही ऑर्गॅनिझम यूज करू शकता, एकतर कंप्लीट सेल असेल किंवा त्याच्यामध्ये असणारा DNA मॉलिक्यूल. कळतंय? तर यालाच म्हणायचं तुम्हाला बायोलॉजिकल टूल. त्यातला पहिला पार्ट एन्झाईम दॅट वी हॅव फिनिश्ड येस्टरडे. आज तुम्हाला डिस्कस करायचा आहे कोणता? तर सेकंड पार्ट दॅट इज द क्लोनिंग व्हेक्टर. सो अवर टुडेज हेडिंग इज B. आपण सेकंड पार्ट स्टडी करतोय बायोलॉजिकल टूल आणि त्याच्यामधला B पार्ट आपण स्टडी करून राहिलो क्लोनिंग व्हेक्टर. आला का क्लिअर? हा, चला क्लोनिंग व्हेक्टर पहा. आता एकतर जीन क्लोनिंग नावाची टेक्निक आपण डिस्कस करून राहिलो आणि याचं मिनिंग हे होतं की एखादा पर्टिक्युलर जीन आहे ज्याचं फंक्शन तुम्हाला माहित आहे, तुम्ही माहित केलाय, आणि अशा फंक्शनल जीनच्या तुम्हाला मल्टिपल कॉपीज बनवायच्या आहेत आणि ह्या कॉपीज PCR थ्रू सुद्धा बनवता येतात. पण तुम्हाला हा जीन नुसतं कॉपी नाही, तर तुम्हाला या जीनला अशा ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सफर करायचा आहे विच इज अ नीडी ऑर्गॅनिझम, जो डिझायर्ड ऑर्गॅनिझम आहे, ज्याला त्या जीनची गरज असेल, ज्याच्यामध्ये त्या जीनची डेफिशियन्सी आहे. अशा ऑर्गॅनिझम मध्ये तुम्हाला तो जीन ट्रान्सफर करायचा आहे. फॉर दॅट पर्पज वी आर गोइंग टू स्टडी द क्लोनिंग व्हेक्टर. तर सगळ्या टर्म्स क्लिअर करा. व्हेक्टर म्हणजे काय आहे, व्हेक्टर कोणत्या ऑर्गॅनिझमशी रिलेटेड राहतो, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत आणि एक्झाम्पल. ठीक आहे, आता सगळ्यांचं लक्ष मन लावून बोर्डवर असेल. पहा, थोडंसं त्याच्या नावात दिलंय पहा, व्हेक्टर. आता ऍक्च्युली व्हेक्टर म्हणजे काय असते? इट इज अ DNA मॉलिक्यूल. पहिला कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला. व्हेक्टर म्हणजेच DNA मॉलिक्यूल आहे. मग आता DNA ची गरज काय आहे? आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे डिझायर्ड जीन आहे. म्हणून म्हटलंय की अ DNA मॉलिक्यूल which is used to carry desired gene into another organism. कोणता ऑर्गॅनिझम चालू आहे, अनदर ऑर्गॅनिझम कोणता आहे, सगळी स्टोरी लक्षात आली पाहिजे. पहा, थोडीशी रिकव्हर करून देतो. एक्सपेरिमेंट करताना तुमच्याकडे 2 ऑर्गॅनिझम आहेत. पहिला ऑर्गॅनिझम आहे आपला डोनर and another is the host. कारण होस्ट जे आहे हे तुमचं तिसरा पार्ट असेल. जसं आपण पहिलं पाहिलं एन्झाईम, दुसरं पाहिलं क्लोनिंग व्हेक्टर आणि तिसरं असते कॉम्पिटंट होस्ट. मागच्या लेक्चरला सांगितलंय. तर डोनर म्हणजे असा ऑर्गॅनिझम ज्याच्यामधून आपल्याला काय भेटलाय? वी आर गेटिंग द डिझायर्ड जीन. आपल्याला काय भेटलाय? डिझायर्ड जीन. हा जीन तुम्हाला या डोनर ऑर्गॅनिझम मधून घेतला, त्याला कॉपी करा, क्लोन करा आणि नंतर तुम्हाला याला ट्रान्सफर करायचा आहे टू दी होस्ट. कारण होस्ट हा असा ऑर्गॅनिझम आहे ज्याला त्या डिझायर्ड जीनची फार गरज असेल, कारण त्याच्यामध्ये त्या जीनची डेफिशियन्सी असते. ठीक, तर अशा पद्धतीनं होस्ट ऑर्गॅनिझम त्याला कॉपी करेल आणि त्याच्यामध्ये तो डिझायर्ड जीन काय करेल? एक्सप्रेस करेल. तर हे जे कनेक्शन आहे डोनर टू होस्ट, याच्यामध्ये लिंक काय? याच्यामध्ये कोणती लिंक असते? इट इज ऑफ द क्लोनिंग व्हेक्टर.
अबे पटलं काय, जीन ट्रान्सफर करतोय, जीन डायरेक्ट ट्रान्सफर करसाल काय, एका पर्सन मधला जीन घेतला दुसऱ्यामध्ये टाकला. इट इज नॉट पॉसिबल. त्याच्याकरता तुम्हाला एखादा कॅरियर मॉलिक्यूल वापरावं लागेल. शब्द लक्षात ठेवणे. कॅरियर म्हणा किंवा आणखी शब्द पुस्तकात दिल्या पाहिजे, द व्हेइकल है ना. एक व्हेइकल आहे ज्याच्या थ्रू, एक मार्ग आहे ज्याच्या थ्रू तुम्हाला तो डिझायर्ड जीन नेक्स्ट ऑर्गॅनिझम मध्ये, होस्ट मध्ये ट्रान्सफर करायचा आहे. मग जीनला ट्रान्सफर करायचं आहे तर डायरेक्ट सेलचा वापर नाही करतायत, कारण जीन कशाचा पार्ट आहे, डीएनएचा. म्हणून जीनला अगोदर डीएनए मध्ये ट्रान्सफर करा, डीएनए सेल मध्ये ट्रान्सफर करा आणि नंतर तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी त्याचा यूज करा. तर म्हणून म्हटलं आहे की व्हॉट इज मीन बाय अ क्लोनिंग वेक्टर. तर क्लोनिंग वेक्टर म्हणजे काय, इट इज सिम्पली अ कॅरियर ऑर व्हेइकल डीएनए, जो काय करतो, यूज टू कॅरी डिझायर्ड जीन. डिझायर्ड जीनला कॅरी करतो, डिझायर्ड जीनला ट्रान्सफर सुद्धा करतो. कुठं ट्रान्सफर करतो, टू दी होस्ट. ठीक आहे, इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर झाला तुम्हाला. डीएनए मॉलिक्यूल आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की कोणता डीएनए, कारण प्रत्येक सेलमध्ये डीएनए प्रेझेंट राहील. बॅक्टेरियल सेलमध्ये आहे, प्लांटमध्ये आहे, ॲनिमलमध्ये आहे, है ना. होऊ शकते काही व्हायरसेस मध्ये असेल. जर आपण काही व्हायरसेस पाहिले तर त्याच्यामध्ये डीएनए सुद्धा जेनेटिक मटेरियल असतं. मग तुम्हाला डीएनए तर वापरायचा आहे, पण कोणता डीएनए. म्हणून एक स्पेशल टॉपिक तुम्हाला या सिलेबसमध्ये दिला आहे आणि तो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड व्हेक्टर. Characteristics of good vector. Choice. तुम्हाला कोण दिसलं? चला आता तुम्ही स्वतःहून इमॅजिन करून सांगा मला की एखादा गुड वेक्टर किंवा सुटेबल वेक्टर कोणता असायला पाहिजे. आपण अजून प्रॉपर्टी पाहिल्या नाही आहेत, ते आपण डिस्कस करूच, पण एक अंदाज, जे पूर्ण बायोटेक्नॉलॉजी लेसन तुम्हाला सांगितलं आहे, आरडीने टेक्नॉलॉजी आतापर्यंत जेवढा पार्ट आपण फिनिश केलाय, त्याच्या आधारावर कोणी सांगू शकतं का की एखाद्या वेक्टरला गुड वेक्टर केव्हा म्हणाल, त्याच्यात काय प्रॉपर्टी असली पाहिजे. या डायग्रामवर जाऊ नका. हा, तुम्हाला याचा काही पार्ट एखादा समजला तर फारच चांगलं, काही प्रॉब्लेम नाही. पण हे जे नाव आहे त्याच्यावर कन्फ्युजन होऊ नका देऊ, कारण आपल्याला एवढ्या गोष्टी स्टडी करायच्याच नाही आहेत. तर मला कोणी सांगू शकतं का इमॅजिन करून की एखादा वेक्टर गुड वेक्टर केव्हा असेल. येस, एनीबडी? मिस्टर ओम, which DNA is said to be the good vector and why? सांगा सांगा सांगा. चला मग आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत आणि कॉम्पिटंट होस्ट, आणि मग चालू करायची आहे आपल्याला आरडीएनए टेक्नॉलॉजी. ऋतुजा खारोडे, सॉरी नॉट ऋतुजा, ईशा. चला सांगा बेटा. हा चला, रोशनीनं मस्त उत्तर दिलं. इट शुड मेक इट्स कॉपी. व्हेरी करेक्ट. चला आणखी प्रयत्न करू शकता. मला सांगा, हा वेक्टर आपण काय यूज करतोय. जो जीन आहे, डिझायर्ड जीन आहे, या जीनला तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, कॅरी करायचं आहे. कुठं कॅरी करायचं आहे, वन ऑर्गॅनिझम टू अनदर. म्हणजे पहिली प्रॉपर्टी इथंच लक्षात येते की इट शुड कॅरी द डिझायर्ड जीन. चला बढिया. इंडिपेंडंट रेप्लिकेशन. चला ह्या सगळ्या गोष्टी एनालाइज करून आपल्या पुस्तकामध्ये काही पॉइंट मांडलेले आहेत पहा, की जो डीएनए
स्वतःहून रेप्लिकेट होऊ शकतो, डिझायर्ड जीनला कॅरी करू शकतो, ट्रान्सफर होऊ शकतो, ज्याची साईज सुटेबल असेल अशा डीएनए मॉलिक्यूलला म्हणू शकता तुम्ही अ सुटेबल ऑर अ गुड कॅरियर किंवा अ गुड क्लोनिंग वेक्टर. ठीक आहे. पहा आता एक एक पॉइंट आपण त्यातला बघून घेऊया. पहिला मुद्दा आहे ॲबिलिटी ऑफ इंडिपेंडंट रेप्लिकेशन. बरं, हा व्हेक्टर मॉलिक्यूल रेप्लिकेट कुठं होईल? व्हेक्टर म्हणजे डीएनए. डीएनए मॉलिक्यूल रेप्लिकेट कुठं झाला पाहिजे? इंडिपेंडंट म्हणजे स्वतःहून, नॉट डिपेंड्स अपॉन अदर. अरे पण तो इंडिपेंडंट रेप्लिकेट होईल कुठं? होस्टमध्ये. कुठं व्हायला पाहिजे? होस्टमध्ये व्हायला पाहिजे. हा पहिला प्रॉपर्टी आहे त्याची. सेकंड आहे दॅट शुड हॅव ORI जीन. ORI कुठं आहे कुठं आहे कुठं आहे? बा इथं कुठेतरी दिसतंय ORI. आणि याचा अर्थ होतो ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. जेव्हा डीएनए स्वतःला रेप्लिकेट करतो तेव्हा त्या डीएनए मध्ये असा एक पॉइंट असतो बघा, द स्पेसिफिक पॉइंट ॲट विच डीएनए रेप्लिकेशन स्टार्ट बिगिन्स. है ना, पूर्ण डीएनए रेप्लिकेट नसतो, त्या डीएनएचा एक विशिष्ट पार्ट असतो जिथून रेप्लिकेशन स्टार्ट होते आणि नंतर कुठं पूर्ण डीएनए रेप्लिकेट होईल. तर जो पॉइंट आहे रेप्लिकेशनचा, जिथं रेप्लिकेशन स्टार्ट झालाय त्याला म्हणतात ORI जीन किंवा ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. तर हा त्या वेक्टरमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे, असला तर रेप्लिकेशन होईल, अदरवाईज होणार नाही. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी आहे पहा, इन द वेक्टर मॉलिक्यूल इट इज एबल टू किंवा इट इज इझी टू इंट्रोड्यूस्ड into the host. वेक्टरला इंट्रोड्यूस करायचा आहे होस्ट मध्ये. कशा करता? डिझायर्ड जीनही गेला पाहिजे, त्याच्या कॉपी पण झाल्या पाहिजे. पण समजा वेक्टर मॉलिक्यूलची साईज जास्त आहे आणि होस्ट मॉलिक्यूलची साईज लहान आहे, देन इट इज नॉट विल बी दी पॉसिबल. सो फॉर दॅट पर्पज असा वेक्टर सिलेक्ट करा की ज्याची साईज सुद्धा सुटेबल असले पाहिजे. लक्षात ठेवा, लो मॉलिक्युलर साईज हा जो पॉइंट आहे याला आपल्या स्टेट बोर्ड मध्ये असं म्हटलंय की सुटेबल वेक्टर तो आहे ज्याची मॉलिक्युलर साईज ही लो असेल. लो म्हणजे काय? होस्ट सेल पेक्षा लहान. कळून राहिलं का? ॲनिमलच्या डीएनएला तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे, ॲनिमलच्या जीनला आपल्या जीनला ट्रान्सफर करायचं आहे बॅक्टेरियामध्ये. बॅक्टेरियाची जीनोमची साईज लहान असेल, मग वेक्टर असा निवडा ज्यानं आपल्या जीनला तिथं कॅरी केलं पाहिजे. म्हणजे त्याची मॉलिक्युलर साईज एक सुटेबल असली पाहिजे, एक स्मॉलर साईज त्याची असली पाहिजे. म्हणून इट शुड बी इझी टू इंट्रोड्यूस इन टू द होस्ट. सोप्या सोप्या प्रॉपर्टीज आहेत ज्याला आरडीएनएच्या टेक्निकची एक प्रस्तावना ज्याला समजली असेल तो व्यक्ती अंदाज लावू शकतो. त्याच्यानंतर फोर्थ पॉइंट, इट शुड हॅव मार्कर जीन. मार्कर एक असा जीन जो दर्शवतो की यस दिस इज अवर व्हेक्टर. मार्क करणं म्हणजे काय? त्याला टिपणं, आयडेंटिफिकेशन करता ज्या जीनचा आपल्याला वापर करायचा आहे त्याला मार्कर जीन म्हणतात. आता सध्या तुम्हाला मार्कर एकदम समजणार नाही. या चॅप्टरच्या शेवटी मी तुम्हाला त्या मार्कर बद्दलची इन्फॉर्मेशन देणार आहे विथ एक्झाम्पल. आता इथे एक जर डायग्राम आपण ऑब्झर्व केली तर हे एक एक्झाम्पल आहे पहा. तुम्हाला सांगा मंगापासून भारोड लावलं गुरुजीनं, डायग्राम काढून ठेवली पण डायग्रामच्या इकडे पाहिले नाही. डायग्राम आहे काय? कशी डायग्राम आहे? एक्झाम्पल, इट इज द प्लाझ्मिड. तुमच्यापैकी काही लोकांना प्लाझ्मिड शब्द ठाऊक आहे, असायला पाहिजेच. कारण जेव्हा आपण बॅक्टेरियाची सेल बघितली होती तेव्हा सांगितलं होतं की बॅक्टेरियामध्ये ॲडिशनल डीएनए असतो विच इज सेट टू बी प्लाझ्मिड. आणि हा असा डीएनए मित्रांनो की जो मोस्ट एक्सपेरिमेंट मध्ये रिकॉम्बिनंट डीएनए, इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, जीन क्लोनिंग काही असू द्या, यातल्या मॅक्झिमम एक्सपेरिमेंट करता वेक्टर काय वापरतात, कोणता डीएनए वापरतात, तर इट इज प्लाझ्मिड. मग असे एक्झाम्पल बरेच आहेत. प्लाझ्मिड आहे, कॉस्मिड आहे, बॅक्टेरियोफेज आहे, आर्टिफिशियल डीएनए बरेच आहेत. पण त्यातला मोस्टली यूज कोणता होते? प्लाझ्मिड. आणि प्लाझ्मिड म्हणजे काय? इट इज द स्मॉलर सर्क्युलर डीएनए. लक्षात ठेवा रे, स्मॉलर सर्क्युलर डीएनए जो कुठं असतो? बॅक्टेरिया. सर्क्युलर आहे म्हणून तर डायग्राम सर्कल सारखी दिसते तुम्हाला.
हे काय आहे? हे सगळं डीएनए आहे, कारण डीएनए ची डायग्रामच डबल हेलिकल असते. हे डबल हेलिकल आहे, फक्त याचा शेप स्ट्रेट नसून लिनियर नसून हा स्फेरिकल आहे, पण ऍक्च्युली हा डीएनएच आहे. आणि हे जे लेबल दाखवलेत पहा, डीएनए कशापासून तयार होतो? डीएनए इज मेड अप ऑफ जीन्स. हे त्याचे जीन्स आहेत. प्रत्येक जीनचं नाव वेगळं असेल, प्रत्येक जीनचं फंक्शन वेगळं आहे, बरोबर आहे. तर हा जो शब्द आहे पहा मार्कर, आता एक्झाम्पल इथे तुम्हाला नाव दिसेल AMPR. हे लेबल काय आहे? AMPR. तर याचा अर्थ होतो एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन किंवा रेजिस्टन्स. म्हणजे असा जीन जो कोणाला रेजिस्ट करेल? एम्पिसिलिन. एम्पिसिलिन काय? इट इज द अँटीबायोटिक. माहिती आहे का अँटीबायोटिक? बॅक्टेरिया पासून. हा हा बोला बोला बोला. हा बॅक्टेरिया आहे ना, म्हणजे एक असं केमिकल असेल जे एखाद्या बॅक्टेरियाला किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमला डिस्ट्रॉय करते. चला बहुत बढिया. तर एका बॅक्टेरियापासून तयार करतात, दुसऱ्या बॅक्टेरियाला तो रेजिस्ट करतो. अँटीबायोटिक, प्रतिजैविक. एका मायक्रोब पासून दुसऱ्या मायक्रोबला डिस्ट्रॉय करणं याला अँटीबायोटिक प्रोसेस म्हणतात. तर असा ऍटलिस्ट एक तरी जीन त्या प्लाझमिड त्या डीएनए मध्ये असला पाहिजे, कारण त्या जीनवरून तुम्ही ओळखू शकता की हा व्हेक्टर आपण ऍड केलेला आहे. कारण आपल्याला त्याला आपण सुरुवातीलाच माहित करून घेऊ की या बॅक्टेरियामध्ये कोणता जीन आहे, या डीएनए मध्ये कोणता जीन आहे. जीन फॉर रेजिस्टन्स. कशाला रेजिस्ट करते? एम्पिसिलिन. म्हणजे या डीएनएला आयडेंटिफाय करताना तुम्ही एखादं मीडियम तयार कराल. समजा मी एक मीडियम बनवलं, त्याच्यामध्ये मी कोणतं अँटीबायोटिक टाकलं? एम्पिसिलिन नावाचं. एक दुसरं मीडियम टाकलं, समजा त्याच्यात घेतलं मी स्ट्रेप्टोमायसिन. असे 2 मीडियम बनवले आणि दोन्ही मीडियम मध्ये काय ऍड केला? हा व्हेक्टर टाकून दिला. मग हा व्हेक्टर कशामध्ये जगेल? हा कोणाला रेजिस्ट करतो? एम्पिसिलिन. तर जे पहिलं मीडियम आहे त्याच्यात तो बॅक्टेरिया जगेल, कारण त्याच्यामध्ये तो रेजिस्टिव्ह प्रॉपर्टी आहे. मी ओळखू शकतो की यस दिस इज अ माय व्हेक्टर. आणि जो दुसऱ्यामध्ये डिस्ट्रॉय होईल तो नसेल. मग ओळखण्याकरता तुम्हाला, अरे बाबा हा डीएनए ऍसिड आहे, मग तुम्ही ओळखाल कसं की हा आपला डीएनए यानं डिझायर्ड जीनला कॅरी केलाय? ते ओळखण्याकरता तुम्हाला काहीतरी आयडिया लागेल. ती आयडिया म्हणजे कोणती असते? मार्कर जीन. ते असं काय लक्षात ठेवा तुम्ही? मार्कर जीन, इट इज द जीन विच इज यूज फॉर आयडेंटिफिकेशन. पर्टिक्युलर डीएनएला, पर्टिक्युलर वेक्टरला ओळखण्याकरता ज्या जीनचा यूज केला जातो त्याला म्हणतात मार्कर जीन. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी आहे, इट शुड हॅव युनिक क्लिव्हेज साइट. क्लीव म्हणजे ब्रेकडाऊन. या कंप्लीट डीएनए मध्ये मला समजा एखादा जीन ऍड करायचा आहे, मग तो जीन ऍड करण्याकरता मला स्पेस लागेल. समजा मला इथं तो जीन ऍड करायचा आहे, इथं म्हणा किंवा इथं ऍड करायचा आहे, है ना. मग ऍड करण्याकरता इथं मला स्पेस लागेल. मग ही स्पेस कट कोण करेल? एन्झाईम. मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आपण रेस्ट्रिक्शन एन्झाईम. म्हणजे या डीएनए मॉलिक्यूलला तो एन्झाईम कट करेल. कट केल्यानंतर छोटीशी स्पेस तयार होईल. या स्पेसला हा भाग मी कट केला, या कट केलेल्या पोर्शन मध्ये मी डिझायर्ड जीन टाकू शकतो. इथे मी डिझायर्ड जीन टाकेल, है ना. मग हा डीएनए कट झाला तरच तुम्ही डिझायर्ड जीन टाकू शकता. त्या डीएनए मध्ये जोपर्यंत एखादी जागा तयार होणार नाही तोपर्यंत तुम्ही डिझायर्ड जीन ऍड करू शकत नाही. तर म्हणून त्यांनी म्हटलं आहे की इट शुड हॅव युनिक क्लिव्हेज साइट. अशी काही साइट असायला पाहिजे जी स्पेसिफिक आहे. क्लीव करणं म्हणजे ब्रेकडाऊन. रेस्ट्रिक्शन एन्झाईमनी कट करण्यासाठी त्याच्यामध्ये जागा तर असली पाहिजे, कारण रेस्ट्रिक्शन एन्झाईम कुठेही नाही कट करत. इट विल कट ओनली दॅट पार्ट ऑफ द डीएनए ज्याच्यामध्ये काय असते माहिती आहे काय? पॅलिंड्रोम. मागचं लेक्चर आठवा जरा. असा सिक्वेन्स जो दोनही डायरेक्शन कसा असतो? सिमिलर वर्ड. एक्झाम्पल दिलं होतं मी तुम्हाला, GAATTC. रिव्हर डायरेक्शन सुद्धा कसा होते? GAATTC. बघितलाय आपण काल. आता या प्लाझमिडची डायग्राम जर तुम्ही पाहिली मित्रांनो, तर पहा एक असा सेगमेंट आहे ज्याला किती एन्झाईम कट करू शकतात. हे पाहिजे सगळे एन्झाईमचे नाव आहेत. हे काय आहेत? रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स होत. म्हणजे एवढ्या रेस्ट्रिक्शन साइट या प्लाझमिड मध्ये आहेत. म्हणजे तुम्ही समजा तुमच्याकडे हा
पहिला एन्झाईम अवेलेबल नसला तुम्ही दुसरा घेऊ शकता, तिसरा घेऊ शकता, 4, 5, 6, 7, 8 रेस्ट्रिक्शन साईट्स आहेत त्याच्यामध्ये. कदाचित बाकीच्या डीएनए मध्ये एवढ्या साईट नसतील, म्हणून आपण हा प्लाझमिडला काय म्हणतो, सुटेबल वेक्टर म्हणतो. आता एवढ्या साऱ्या आपल्या सिलेबसमध्ये नाही आहेत, त्यातल्या बऱ्याचशे तुम्हाला एक्झाम्पल समोर आहेत. तर सध्या मी तुम्हाला 2 सांगतो, त्याचे लॉंग फॉर्म काय होतात. समजा आता इथं आहे हिंड 3 किंवा त्याला हाइंड 3 म्हणू शकता तुम्ही. तर ऍक्च्युली हे काय असते माहिती आहे का भानगड, याचा अर्थ होतो H फॉर हिमोफिलस, IN चा अर्थ होतो इन्फ्लुएन्झी, D जे आहे या D ला म्हणतात त्याचं स्ट्रेन, आणि या जो 3 नंबर आहे इट वॉज द थर्ड एन्झाईम. आता ऍक्च्युली हे नॉमेनक्लेचर असते. जे रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहेत त्याचं काय एक नॉमेनक्लेचर आहे, आणि त्या नॉमेनक्लेचरचे नियम की एखादं एन्झाईमचं नाव, नेम ऑफ द एन्झाईम कसं दर्शवाल, तर त्याची पहिली स्टेप काय आहे, फर्स्ट लेटर. ऐका रे पोट्टे हो, फर्स्ट लेटर असते जिनस. जसं की इथं मी H चा अर्थ काय घेतला, हिमोफिलस. सेकंड 2 लेटर्स, दुसरे 2 लेटर I आणि N हे काय असतात, तर स्पेसीज नेम है ना, IN इन्फ्लुएन्झा. तिसरं लेटर काय असते, थर्ड लेटर स्ट्रेन. RD नावाची स्ट्रेन त्या एन्झाईमची म्हणजे त्या बॅक्टेरियाची आहे ज्याच्यापासून तो एन्झाईम मिळवला, त्याला D नाव दिलाय. आणि थर्ड हा एक न्यूमरिकल आहे, म्हणजे इट वॉज द थर्ड एन्झाईम, तिसऱ्या क्रमांकावर तो डिस्कवर केला गेला, ऑर्डर ऑफ डिस्कवरी, म्हणून त्याला थर्ड म्हणतात. तसाच एक्झाम्पल आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, इको R1. तुम्ही हे एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता. पहा मी याला एक्सप्लेन करून सांगतो. इको R1 पहिलं लेटर काय म्हणते, जिनस. जिनस काय आहे, इश्चेरिचिया. नंतरचे 2 लेटर काय म्हणतात, स्पीसीज. सो इश्चेरिचिया कोलाय. आर काय आहे, इट इज द स्ट्रेन. आणि फर्स्ट एन्झाईम टू बी डिस्कवर्ड, म्हणजे रेस्ट्रिक्शन एन्झाईम मध्ये इको R1 नावाचा पहिला एन्झाईम डिस्कवर झालाय मित्रांनो. म्हणून त्याला लेबल करताना आपण फर्स्ट म्हणून म्हटलंय. तर लक्षात एवढं तुम्ही कन्फ्युज होऊ नका. जे विशिष्ट एन्झाईम आहेत आपल्या NCERT मध्ये, जे तुम्हाला नीट मध्ये CET मध्ये विचारतील, त्याचे नाव मी तुम्हाला नंतर सांगून देईल की एवढे नाव लक्षात ठेवा, त्याच्यावरच क्वेश्चन येईल तुम्हाला. तर या ठिकाणी एका DNA मॉलिक्यूल मध्ये एवढ्या साऱ्या रेस्ट्रिक्शन साइट्स आहेत राव, 8 रेस्ट्रिक्शन साइट. म्हणजे तुम्ही 8 एन्झाईमच्या सहाय्याने त्या DNA ला कट करू शकता, आणि तुम्हाला तेवढा चान्स आहे. यू कॅन ऍड द डिझायर्ड जीन. इथे ऍड करा, इथे ऍड करा, कुठेही ऍड करा, जिथं तो एन्झाईम कट करेल त्या ठिकाणी तो ऍड होऊन जाईल. तर म्हणून या प्लाझ्मिड वेक्टरला सुटेबल काय म्हणायचं आहे, कारण त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी काय रेस्ट्रिक्शन साइट्स आहेत. तर पहा, ही झाली आपली नेक्स्ट प्रॉपर्टी. त्याच्यानंतर आहे 6वी प्रॉपर्टी, इट शुड हॅव कंट्रोल एलिमेंट्स. क्लोनिंग वेक्टर मध्ये कंट्रोल एलिमेंट्स असली पाहिजे. कंट्रोल एलिमेंट म्हणजे कोणते, जसं की प्रमोटर, त्याच्यानंतर आहे ऑपरेटर, रायबोसोम बाइंडिंग साइट्स. काही विद्यार्थ्यांना असं वाटते सगळं नवीन आहे, DNA हे जे सगळे टॉपिक आहेत, टॉपिकची नाव नवीन आहेत. लक्षात येत आहे का? आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या माहिती आहे का कोणत्या लेसन मध्ये बघितल्यात आपण, जीन. पहा तुम्हाला आठवण करून देतो, ओपेरॉन नावाचा टॉपिक बघितला होता. अरे ओपेरॉनले जाऊ द्या, ट्रान्सक्रिप्शन आठवा. हो, आठवणं जरा मुश्किल काम आहे, मी समजू शकतो, पण त्याच्यामध्ये सांगितलं होतं की एक DNA मॉलिक्यूल आहे, याला जर स्वतःच्या कॉपी बनवायच्या असतील किंवा याला जर एखादा प्रोटीन बनवायचा असेल, तर एक असा पॉइंट असतो जीन ज्याच्यापासून प्रोसेस स्टार्ट होते, त्याला म्हणतात प्रमोटर. ऑपरेटर जो पूर्ण स्ट्रक्चर जीनला हँडल करतो
की एक्सप्रेस ट्रान्सक्रिप्शन होणार आहे की नाही होणार आहे. आणि प्रोटीन सिंथेसिस करता रायबोझोम्स असतात म्हणून त्यांनी रायबोझोम बाइंडिंग साइट्स नाव दिलं. तर या सगळ्या जीन्सला, हे ऍक्च्युअली जीन आहेत, याला काय म्हणतात, कंट्रोल एलिमेंट. तर ह्या 6 प्रॉपर्टी ज्या डीएनए मध्ये असतील त्याला म्हणतात गुड व्हेक्टर किंवा परफेक्टली अ क्लोनिंग व्हेक्टर. तर हा झाला आपला क्लोनिंग व्हेक्टरचा पार्ट. मग तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की व्हॉट इज अ क्लोनिंग व्हेक्टर, एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल, तर एक्झाम्पल तुम्हाला मित्रांनो द्यायचं आहे कोणतं, तर प्लाझ्मिड. कोणतं लक्षात ठेवाल, प्लाझ्मिड. जवळपास 1000 किलोबाइट्स याची साईज असते. लिडरबर्ग नावाच्या सायंटिस्टने त्याची डिस्कवरी केली आहे. जोशुआ लिडरबर्ग नाव लक्षात ठेवाल, बडे काम की चीज. तर अशा पद्धतीचा व्हेक्टर एक असू शकतो आणि या प्लाझ्मिडला सुटेबल व्हेक्टरचं समजलं जातं. तर पहा, रिजन इनटू विच फॉरेन डीएनए कॅन बी इन्सर्टेड, हा एवढा लॉंग डीएनए सेगमेंट आहे. याच्यामध्ये कुठेही तुम्ही डिझायर जीन ऍड करू शकता आणि याला कट करण्याकरता वेगवेगळे एन्झाईम तुम्ही वापरू शकता, 8 प्रकारचे. म्हणजे तुमच्याकडे खूप सारे चान्स आहेत की जीन कुठे ऍड कराल. त्याच्यानंतर हा जो पोर्शन आहे याला म्हणतात AMPR, एम्पिसिलिन नावाच्या केमिकलला रेजिस्ट करणारा पोर्शन आहे. आणि याच्या सहाय्याने तुम्ही ओळखू शकता की आपला प्लाझ्मिड जो आपण वापरतोय एक्सपेरिमेंटमध्ये तो कोणता आहे ते ओळखण्याकरता हा जीन तुम्हाला मदत करेल. हा विशिष्ट केमिकलला रेजिस्ट करतो, त्या केमिकलमध्ये तो जगतो म्हणजे तुम्ही ओळखू शकता. आणि नंतर आहे ORI, म्हणजे हा ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असेल. म्हणजे या सगळ्या प्रॉपर्टी या प्लाझ्मिडमध्ये तुम्हाला दिसत आहेत, म्हणून तर याला म्हणायचं आहे तुम्हाला सुटेबल व्हेक्टर. ओके, तर आता प्लाझ्मिडच्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर एक शेवटचा मुद्दा आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे कॉम्पिटंट होस्ट. पण आता त्याच्या अगोदर पहा, हे तर झाली इन्फॉर्मेशन प्लाझ्मिडची. आता पहा, तुम्हाला एक पुस्तकात सेपरेट पॉइंट दिलाय, प्लाझ्मिड व्हेक्टर्स फॉर प्लांट. प्लाझ्मिड हा प्लांट आणि ॲनिमल दोनही सेलमध्ये जीन क्लोनिंग करता आपण वापरतोय. जे विद्यार्थी लेफ्ट होऊन राहिले त्यांनी थोडंसं लक्षात ठेवायचं आहे की शिक्षकांची मेहनत तुमच्याकरता आहे. विद्यार्थी मित्रांनो, कृपया लेफ्ट होऊ नका, कारण पेपर जेव्हा द्याल तुम्ही तेव्हा तुमच्या लक्षात येईल की रिझल्ट तुमचा तुमच्या अभ्यासावर डिपेंड असेल, है ना. मधातून गायब होऊन तुम्ही काय दाखवून राहिले की तुमच्याकडे एक्स्ट्रा टाइम आहे, म्हणून काय होऊ राहिले, यू आर गोइंग टू लेफ्ट. शिक्षकांकडे वेळ असतो आहे की नाही शिकवण्याकरता, विद्यार्थ्यांकरता शिकण्याकरता वेळ पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे लक्ष द्या आणि लेफ्ट होऊ नका, प्रेझेंट राहा. प्लाझ्मिड मधल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण डिस्कस केल्या, किंवा मॉलिक्युलर साईज स्मॉल असायला पाहिजे, रेप्लिकेशनसाठी त्याच्यामध्ये पॉईंट असला पाहिजे, कंट्रोल एलिमेंट असले पाहिजे, डिझायर्ड जीन ऍड करण्याकरता जागा असली पाहिजे, रेकॉग्निशन साइट्स असल्या पाहिजे, है ना, रेझिस्टिव्ह जीन असली पाहिजे. ह्या सगळ्या प्रॉपर्टी असणारा जो डीएनए असेल त्याला कॅरियर किंवा क्लोनिंग व्हेक्टर म्हणतो आपण. पण विशिष्ट प्लांटमध्ये जर तुम्हाला जीन ट्रान्सफर करायचं असेल तर कोणता असा एखादा पर्टिक्युलर प्लाझ्मिड आहे का की जो प्लांटच्या प्रयोगासाठी स्पेसिफिकली विचारतात, है ना. तसे तर प्लाझ्मिड बरेच आहेत, कारण बॅक्टेरियामध्ये जो डीएनए तो प्लाझ्मिडच असतो. पण बॅक्टेरियामध्ये व्हेरायटी आहे ना. ऑल बॅक्टेरियाज आर नॉट सिमिलर. वेगवेगळे बॅक्टेरियाज आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पीसीज आहेत आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या प्लाझ्मिडची प्रॉपर्टी पण वेगवेगळी असेल. तर म्हणून हा एक स्पेशल पॉईंट तुम्हाला आहे पहा, की अशा कोणता प्लाझ्मिड आहे जो तुम्ही फक्त आणि फक्त प्लांट करता वापरू शकता गडे हो. तर पहा, लक्षात घ्या, त्या प्लाझ्मिडचा टाईप तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एक्झाम्पल लक्षात ठेवा, द प्लाझ्मिड व्हेक्टर फॉर प्लांट इट इज TI प्लाझ्मिड.
नाव काय बाळाचं? टीआय प्लाझ्मिड. आता हे टीआय प्लाझ्मिड काय आहे समजून घ्या. प्लाझ्मिड म्हटलं म्हणजे हा डीएनए आहे. कुठं आढळतो? बॅक्टेरियामध्ये. कोणत्याही बॅक्टेरियामध्ये नाही, विशिष्ट. तर कोणता? दॅट इज मेन्शन ऑन द बोर्ड. आता सांगतो तुम्हाला, सगळं लक्षात ठेवा. टीआय प्लाझ्मिड म्हणजे काय? इट इज टेकन फ्रॉम द बॅक्टेरिया कॉल्ड ॲज ॲगरोबॅक्टेरियम ट्युमेफेशियन्स. काय आहे बापा हे नाव आहे बॅक्टेरियाचं. ॲग्रोबॅक्टेरियम, ॲग्रिकल्चर पर्पज, प्लांट, क्रॉप कल्टिवेशन. जनरली ॲग्रिकल्चरमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन केलं जाते, जीन ट्रान्सफर केले जातात, त्याच्याकरता हा एक सॉईल बॅक्टेरिया वापरला जातो. ॲग्रोबॅक्टेरिया म्हणजे काय आहे? तर इट इज अ सॉईल बॅक्टेरियम. त्याच्यानंतर याचं नाव दिलंय ट्युमेफेशियन. हे जे स्पीसीज आहे, या बॅक्टेरियामध्ये एक प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवा. दिस बॅक्टेरिया कॅन कॉज अ डिसीज known as crown ball. Disease to dicot plants. किंवा आपण असं लिहू डायरेक्टली डिसीज टू लेग्युमिनस प्लांट. ज्या प्लांटमध्ये शेंगा येतात, बरबटीची शेंग, तुरीची शेंग, तर ज्या प्लांटमध्ये इलॉंग म्हणजे फ्रुट्स येतात, कोणते फ्रूट? इलॉंगेटेड, त्याला आपण शेंग म्हणतो. शेंगीला इंग्लिशमध्ये लेग्यूम म्हणतात, लेग्यूम. आणि ज्या प्लांटमध्ये असे फ्रुट्स येतात त्याला लेग्युमिनस प्लांट आहे. सगळ्यांच्या परिचित काही विषय का? नाव तर नवीन येणारच आहे. तर क्राऊन गाल नावाचा एक डिसीज होतो पहा. सरजी हे क्राऊन आणि गाल गाल काय वा? हे गाल नाही आहे. जर आपण या प्लांटची मुळं पाहिली, रूट्स, तर त्या रूटला तुम्हाला छोट्या छोट्या गाठी दिसतात. ज्या प्लांटला असं इन्फेक्शन झालंय तर त्या गाठीचा जो शेप आहे तो कसा असतो? ते एका ग्रुपमध्ये असतात, म्हणून त्याला क्राऊन गाल म्हटलंय. गाल म्हणजे काय? तर ट्युमर. लक्षात ठेवा, या डिसीजमध्ये काय होते? देर इज अ फॉर्मेशन ऑफ ट्युमर. ट्युमर म्हणजे काय? इट इज द इन्फेक्शन, मास ऑफ द सेल. या बॅक्टेरियाची ज्या ठिकाणी ओव्हरग्रोथ झाली, इन्फेक्शन, तिथे गाठ तयार होते, त्याला ट्युमर म्हणतात. ऍक्च्युली हा प्लांट मधला कॅन्सर समजू शकता तुम्ही. कोण घ्या, आपल्याला पाहायचं आहे काय? प्लाझ्मिड जे प्लांट साठी वापरतात. अजून प्लाझ्मिड आलाच नाही. आता सध्या आपण बॅक्टेरियामध्ये जाऊ. आता त्याच्यातला प्लाझ्मिड घ्यावा लागेल आणि मग तुमच्या लक्षात येईल की यस, हा प्लाझ्मिड आपण वापरू शकतो. हा तर डिसीज करतो, पण हा आपण वापरू शकतो. हेच तर सायन्स आहे. हेच मेकॅनिझम समजून घ्यायचं मित्रांनो. तर हे झालं इंट्रोडक्शन. एक बॅक्टेरिया ज्याच्यामुळे प्लांटला डिसीज होतो. डिसीज होतो म्हणजे त्या प्लांटमध्ये असे की डीएनए आहे, असा काही जीन आहे, जो जीन स्वतःहून एक्सप्रेस झाला की तो डिसीजच कॉज करतो. म्हणजे डिसीजला कॉज करणारा जीन असेल, डिसीजला कॉज करणारा जीन असेल, है ना. तर पहा, समजून घ्या, ज्याच्यामुळे ट्युमर तयार होते. पहा, ॲग्रोबॅक्टेरियम मध्ये जो प्लाझ्मिड आहे, बॅक्टेरिया आहे म्हणजे त्याच्यात एक्स्ट्रा डीएनए असेल ना, त्याला प्लाझ्मिड नाव द्यायचं आहे. पण नुसतं प्लाझ्मिड नाही, त्याला म्हणतात टीआय प्लाझ्मिड. मित्रांनो, याचं नावच असं आहे की ट्युमर इंड्युसिंग प्लाझ्मिड. काय म्हणतात? ट्युमर इंड्युसिंग प्लाझ्मिड. जर समजा असा हा प्लाझ्मिड असेल, याच्यामध्ये एक विशिष्ट भाग असा असतो ज्याला म्हणतात टीडीएनए. काय म्हणतात? टीडीएनए. लक्षात घ्या रे. म्हणजे हा प्लाझ्मिड जर आपण समजा एखाद्या सेलमध्ये इंट्रोड्यूस केला, तर त्या सेलमध्ये या प्लाझ्मिडचा हा जो विशिष्ट भाग आहे, टीडीएनए, ट्रान्सफरेबल डीएनए, हाच फक्त पार्ट कशामध्ये ट्रान्सफर होईल? सेलमध्ये. आणि या टीडीएनए मध्ये काय? डीएनए म्हटला म्हणजे जीन. हे काय? सगळे जीन्स. हे जीन काय आहेत? ट्युमर इंड्युसिंग प्लाझ्मिड, किंवा याला म्हणतात गाल प्रोड्युसिंग जीन्स. किंवा यालाच म्हणतात ट्रान्सपोझॉन. सारं कन्फ्युजन कन्फ्युजन कन्फ्युजन, काही कन्फ्युजन नाही आहे.
बॅक्टेरियामध्ये डीएनए असतो एक्स्ट्रा, त्याला प्लाझमिड म्हणतात. काही नाराजी कोणाची? हा प्लाझमिड होय तो. पण या प्लाझमिडची स्वतःची एक प्रॉपर्टी आहे ना हो. जर हा बॅक्टेरिया प्लांटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, सॉइल बॅक्टेरिया, प्लांटचे रूट्स कुठे असतात? सॉइलमध्ये, तर स्वतःहून त्या प्लांटला इन्फेक्शन कॉज करतो. डिसीजच होते त्याला. कोणता डिसीज? ट्युमर, किंवा त्याला म्हणतात क्राऊन गाल डिसीज. मग काय करा, त्या प्लाझमिडमध्ये जे डिसीज कॉज करणारे जीन आहेत ते जीन काढून टाका. रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे आपल्याकडे, त्या एन्झाईमच्या साहाय्याने ते जीन काय केले आपण? काढून टाकले. आणि तिथं असे जीन ऍड करा जे डिझायर्ड आहेत. नायट्रोजनचं प्रमाण वाढवणारे, प्रोटीनचं प्रमाण वाढवणारे, न्यूट्रिएंट्स वाढवणारे जीन टाका आणि आपला एक्सपेरिमेंट सक्सेस करा. डिसीज कॉज करणारे जीन काढून टाकणं, रिप्लेस करणं डिझायर्ड जीननं, हाच तर एक्सपेरिमेंट आहे. म्हणून म्हटलं आहे की या प्लाझमिडमध्ये एक विशिष्ट प्रकारचा सिक्वेन्स आहे जो स्वतःहून ट्रान्सफर होतो, स्वतःहून नॅचरली ट्रान्सफर होते. त्याला म्हणतात ट्रान्सपोझॉन. पोझिशन बदलवणारे सिक्वेन्स ट्रान्सपोझॉन. आणि त्याच्यातले जीन्स कोणते आहेत? गाल प्रोड्युसिंग, डिसीज कॉज करणारे. हे जीन रेस्ट्रिक्शन एन्झाईमने कट करा. आणि इथं कोणते जीन्स ऍड करा? हो, इथं कोणते जीन्स ऍड करा? डिझायर्ड जीन. आणि आता जर या प्लाझमिडला तुम्ही ट्रान्सफर केलं एखाद्या सेलमध्ये प्लांटच्या, तर त्या प्लांट सेलमध्ये काय एंटर होईल? डिझायर्ड जीन. मग समजा मी तो डिझायर्ड जीन असा ऍड केला की ज्याच्यात नायट्रोजनचं प्रमाण वाढते, म्हणजे ते नायट्रोजन कोणाला भेटेल? प्लांटला. प्लांटची प्रोडक्टिव्हिटी वाढली, सॉइलची फर्टिलिटी वाढली, एक्सपेरिमेंट सक्सेस झाला, त्या प्लांटला फायदा झाला, सॉइलला फायदा झाला आणि शेतकऱ्याचा फायदा झाला. बेनिफिट्स, ह्युमन वेलफेअर साधलं. दिस इज अवर बायोटेक्नॉलॉजी. काय कठीण? कठीण एकच आहे, नावं. क्रिकेट मॅच मधल्या पोट्टेचे लोकांचे कसे नाव पाठ करता रे? वेगवेगळ्या टीमचे नावं, 2 पाठ असतात विद्यार्थी मित्रांचे. तसंच आपलं सायन्स आहे, पाठ करा ना थोडंसं. 12वी पर्यंत पाठ करा, 12वी नंतर डिलीट मारा. तर कोणतंही कन्फ्युजन न ठेवता साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून घ्या. बायोटेक्नॉलॉजी ही अशी आहे का ज्याच्यामध्ये स्वतःहून एक्सपेरिमेंट केले जातात, स्वतःहून डीएनए मध्ये बदल केला जातो. हाच तर फार मोठा बदल आहे. आणि एक्सपर्ट लोक याच शोधात असतात की एक नॅचरल प्रोसेस आहे, याचा वापर कसा करता येईल. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय फक्त एकच टॉपिक, तो म्हणजे क्लोनिंग वेक्टर. काय का लक्षात ठेवा, त्याची डेफिनेशन, त्याच्या प्रॉपर्टीज, त्या प्रॉपर्टीच्या नंतर त्याचं एक्झाम्पल एकच बघितलं. अजून बरेच एक्झाम्पल आहेत. एकच एक्झाम्पल सांगितलं मी, प्लाझमिड. प्लांटच्यासाठी कोणता प्लाझमिड वापराल, तर त्याचं नाव कोणतं आहे मित्रांनो? ती आहे प्लाझमिड. ठीक आहे. सो दिस इज सफिशियंट फॉर टुडे. बाकीचं आपण उद्याला कंटिन्यू करू.